बघू शकताय आज आहे डे 2 जे आहे पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो म्हणजे नितीनची लहान बहीण त्यांचाच ओवसा आहे। आम्ही झिम्मा फुगड्या वगैरे सुद्धा खेळणार आहोत कारण अशी कहाणी सांगू इच्छिते। तिचं जे शुद्ध पाणी होतं ते आता इथे तिचं दर्शन वगैरे झालेलं आहे, आरसा आहे आणि ही सुद्धा एक प्रथा आहे बरं का पुरणपोळी कटाची। हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती। सो आज तुम्ही बघू शकताय आज आहे डे 2 ऑफ गौरी। तो आज जे आहे मेन गौरी पूजनाचा कार्यक्रम आहे। तर इकडे तुम्ही बघू शकताय की सकाळची माझी जी पूजा आहे, आरती वगैरे आमचे सगळं उरकून झालेलं आहे आणि माझ्या गौऱ्या ज्या आहेत किती सुंदर दिसतायत तुम्ही बघा इथे। आणि त्यांची वेण्या आणि जे गजरे आहेत ते सुद्धा मी चेंज करून घेतलेले आहेत। म्हणजे 3 दिवसाचा हा कार्यक्रम असतो, तो 3 दिवस आम्ही फ्रेश जी वेणी आणि गजरे असतो ते लावतो। आणि आज जे आहे पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो कारण गौरी पूजनाला जे आहे पुरणपोळ्यांचा मान असतो। पण सकाळी उशीर झाल्यामुळे आणि थोडासा गोंधळ झाल्यामुळे मला पुरणपोळ्या बनवताना व्हिडिओ काय काढायला वेळ भेटला नाही। तर तुम्ही इकडे बघू शकताय आणि आज जे आहे माझी छोटी नणंद जी आहे म्हणजे नितीनची लहान बहीण त्यांचाच ओवसा आहे। दरवर्षी त्यांचा ओवसा आमच्याकडेच असतो, फक्त मागच्या वर्षी त्यांना येता आलं नाही बिकॉज त्या बेबी कॅरी करत होत्या, त्यामुळे त्या लांब राहतात थोड्याशा, सो त्यांना येणं पॉसिबल झालं नव्हतं। सो आज दिवसभरात जो आहे त्यांचा ओवसाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि बरंचसं आम्ही झिम्मा फुगड्या वगैरे सुद्धा खेळणार आहोत कारण आज जे आहे गौरी जागरणाचा सुद्धा कार्यक्रम असतो। सो इकडे तुम्ही बघू शकता या फ्रेम मध्ये ज्या आहेत त्या आहेत माझ्या छोट्या नणंदबाई। सो त्यांचं आता ओवसाचं जे आहे ते रिच्युअल्स ते कंप्लीट करून घेत आहेत। सो त्यांचा जोपर्यंत ओवसा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगू इच्छिते। ती म्हणजे अशी की काही ठिकाणी जी आहेत गौरी ही गणपतीची आई मानली जाते आणि काही ठिकाणी गौरी ही गणपतीची बहीण किंवा बायको सुद्धा मानली जाते। पण आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये गौरी ही गणपतीची आई मानली जाते। त्याचं कारण म्हणजे असं की ज्यावेळेस पार्वती आंघोळीला गेली होती आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी त्यांच्या अंगाचा मळ काढून जेव्हा गणपती बनवला होता तर त्या मळामध्ये असं म्हणलं जातं की गंगेचं जे शुद्ध पाणी होतं ते त्यांनी त्यात मिक्स केलं होतं। सो गंगा जी आहे ही पार्वतीची मोठी बहीण आहे, त्यामुळे त्याच्या थ्रू जे आहे गणपतीचा जन्म झाला होता आणि त्याच्यामध्ये पार्वतीने जे आहेत प्राण फुंकले होते। सो ते आपले गणपती बाप्पा आहेत। त्यामुळेच आमच्याकडे जी गौर स्थापन होते तर म्हणजे पार्वती असते आणि एक म्हणजे गंगा असते। सो तुमच्या भागात सुद्धा हीच रिच्युअल आहे का की दुसरं आणि काय आहे स्टोरी? सो तुमच्याकडे गौरी स्थापन जेव्हा करतात ती गणपतीची आई म्हणून करतात की बहीण म्हणून करतात हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। तर या ओवस्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकाल की सुपामध्ये जे आहे काही रानभाज्या असतात, काही फळं असतात, काही भाज्या सुद्धा असतात। सो हा जो ओवसा आहे गौरीला दाखवून झाल्यानंतर जी 5 सुहासने असतात त्यांना ते 5 ओवसे जे आहेत ते द्यायचे असतात। हळदी कुंकू लावून त्यांचं मानपान करायचं असतो आणि एकमेकींचे आशीर्वाद घ्यायचे असतात। सो ओवसा जो आहे जास्त करून कोकण किनाऱ्यावरती किंवा कोकण पट्ट्यामध्ये खूप केला जातो। सो माझ्या या नणंदबाई ज्या आहेत त्या सुद्धा त्याच परिसरात बिलॉंग करतात। सो त्यामुळे त्या सुद्धा हा ओवसा दरवर्षी न चुकता आमच्या इकडे करत असतात। तर इकडे तुम्ही समोर ही बघू शकताय की ही माझी बहीण आहे, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आहे गीतांजली ताई। सो ती सुद्धा मुंबईला राहते, ती सुद्धा एवढ्या लांबून माझ्या गौऱ्यांसाठी आली होती। ती प्रत्येक वर्षी न चुकता येते आणि आता इथे तिचं दर्शन वगैरे झालेलं आहे। तिने आणलेली ओटी सुद्धा तिने भरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघताच सगळं उरकताच आम्हाला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर जे आहेत पाहुण्यांची लगबग सुरू झाली। ते इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, ही आहे प्राजक्ता। हो, तिचं नाव सुद्धा प्राजक्ताच आहे। सो नितीनचे एक फ्रेंड आहेत, त्यांची ही वाईफ आहे प्राजक्ता आणि ती माझी सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे। ती इतक्या वर्षानंतर फर्स्ट टाइम आमच्या घरी आली होती। सो तिचा सुद्धा मानपान सुरू होता।
तर त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकताय की माझ्या हातामध्ये आरसा आहे आणि ही सुद्धा एक प्रथा आहे बरं का आमच्या इकडे, की गौरी जेव्हा पूर्ण साजशृंगार करते तेव्हा साजशृंगार तिला दाखवण्यासाठी आम्ही ही आरशाची मदत घेतो. सो आरशामध्ये जे आहे मी त्यांना त्यांचं स्वरूप दाखवत आहेत की त्या किती सुंदर दिसतंय. आणि त्याच्यानंतर मी सुद्धा हळदी कुंकू वाहिले आणि आशीर्वाद घेतला देवींचा. तुम्ही बघू शकताय की नैवेद्याच्या ताटामध्ये आहे पुरणपोळी, कटाची आमटी, भात, पापड आणि एक स्वीट आहे. थोड्याच वेळात संध्याकाळची आरती जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे आणि त्या आरतीच्या नंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर खूप उशिरा संध्याकाळी म्हणजे लेट इव्हनिंग्सला आम्ही फुगड्यांचा वगैरे खाट घातला जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू जय देव जय दुर्गे दुर्गटवारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी राही पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवदनी ओ महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय लोटांगण वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे जमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमः त्वमे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अंबे माते की जय तुळजाभवानी माते की जय तुळजाभवानी माते की जय जय गौरी माता जय गौरी माता सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी दे माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी उडाला उडाला कपित उडाला समुद्र ओलांडून लंकेश गेला लंकेश जाऊन पराक्रम केला नमस्कार माझा धर्म आरतीला गणपती बाप्पा
सो आमच्या झिम्मा फुगड्या ज्या आहेत त्या बराच वेळ रात्रीपर्यंत चालल्या आणि नंतर आम्ही झोपी गेलो कारण सगळेच थकले होते। सो असा काही होता आमचा गौरीपूजनाचा दिवस। सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन थँक यू।